प्रणाम आत्मवंदन. युनिक रेकी पदमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण करणार आहोत अनाहत चक्र जागृती EFT द्वारे म्हणजेच इमोशनल फ्रीडम टेक्निकद्वारे प्रचिती आणि दिव्य ऊर्जांचे जागरण. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एका शांत ठिकाणी सुखासनामध्ये बसा. ज्यांना खाली बसता येत नसेल त्यांनी खुर्चीवर बसलं तरीही चालेल, सोफ्यावर बसलं, तुम्ही बेडवर बसून केली तरी चालते ही साधना. ही साधना करताना आपल्या उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करून डावीने 5 वेळा श्वास घ्यायचा आणि 5 वेळा सोडायचा आहे. म्हणजे आपली डावी नाकपुडी चंद्रनाडी आपण चालू करणार आहोत. पहा, 2 बोटे नाकासमोर आणा. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. आणि श्वास सोडल्यानंतर ज्या नाकपुडीतून जास्त प्रमाणात श्वास येतो ती नाकपुडी आपली चालू असते. आता माझी चंद्रनाडी म्हणजेच डावीकडची नाकपुडी चालू आहे. आपले दोन्ही हात गेशो मुद्रेमध्ये अनाहत चक्रात आणा. सावकाश डोळे बंद करून घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. रेकीची प्रार्थना. ब्रह्मांडातील सर्व देवी देवता, साधू संत ऋषीमुनी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य, माझे माता पिता आणि विश्वातील सर्व रेकींचे गुरु यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. रेकीची 5 तत्वे. माझा कोणावरही राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्णपणे प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर तसेच माझ्या कुटुंबातील इतर सदस्यांवर खूप प्रेम आहे. तसेच सर्वांविषयी करुणाभाव आहे. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. कल्पनेने आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. नेहमीसारखा आपला श्वास हा घ्या आणि सोडा. EFT द्वारे अनाहत चक्र जागृती म्हणजेच हृदय चक्र हिलिंग, प्रेम, क्षमा व करुणेची प्रचिती. आज आपण अनाहत चक्र म्हणजेच हृदय चक्र जागृत करण्यासाठी EFT इमोशनल ब्रीदिंग टेक्निकचा अत्यंत प्रभावी वापर करणार आहोत. अनाहत चक्र म्हणजे आपल्या हृदयस्थान. हृदय चक्र जर आपले असंतुलित असेल तर नात्यांमध्ये वेदना, भावनिक जखमा, प्रेम किंवा त्यामधील अडथळे निर्माण होणे, स्वतःवर राग, अपराधीपणाची भावना असे अनुभव येतात. आजची ही साधना आपण अनाहत चक्र ध्यान साधना ही आपण EFT टेक्निकद्वारे करणार आहोत. म्हणजेच आपल्या मनामधील साठलेल्या, आपल्या हृदयामधील साठलेली जुनी वेदना हलक्या पद्धतीने आपण मुक्त करणार आहोत. आणि प्रेम, क्षमा, करुणा व आत्मस्वीकृती याची प्रचिती घेणार आहोत. ताठ करा. पाठीचा कणा अगदी ताठ ठेवा. दोन्ही हात गेशो मुद्रेत आपल्या अनाहत चक्रावर दोन्ही हाताचे हलवत घर्षण करा आणि दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या मूलाधार चक्रावर म्हणजे पाठीच्या माकड हाडाच्या टोकाशी ठेवा, ज्या ठिकाणी आपले स्थित आहे मूलाधार चक्र. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना लम
lam. दोन्ही हात पुढे आणून दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हाते स्वादिष्टान चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडताना वाम. वाम. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे घर्षण करा. आपले दोन्ही हात मणिपूर चक्रावर नाभीच्या 2 बोटेवर ठेवा. एक श्वास घ्या आणि सोडताना राम. राम. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडताना याम. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा. हम. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात आज्ञा चक्रावर ठेवा. ओम. ओम. दोन्ही हात समोर आणून दोन्ही हाताचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या मस्तकाच्या दोन्ही बाजूने म्हणजे सहस्रार चक्रावर ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. दोन्ही हात आकाशाकडे करा. कल्पनेने पहा ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित होत असून माझ्या प्रत्येक चक्राला ही ऊर्जांकित करत आहे, सक्षम आणि सुदृढ करत आहे. या देहरूपी मंदिरात माझ्या चक्रांमधील प्रत्येक चक्रांमधील अवरोध हे मुक्त झाले असून माझे प्रत्येक चक्र सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. आज शुक्रवारी अनाहत चक्र ध्यान साधना केली जाते. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. ओम. ओम. पहा, ज्यावेळेस आपण श्वास घेतो, श्वास घेताना ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जा आपल्या अनाहत चक्रामध्ये प्रवाहित होत असते आणि ज्यावेळेस आपण श्वास सावकाश सोडतो त्यावेळेस ही दिव्य ऊर्जा आपल्या अनाहत चक्रात स्थित असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या उच्छ्वासाद्वारे आपल्या शरीरातून बाहेर घालवत असते. म्हणजेच आपले अनाहत चक्रातील प्रत्येक अवरोध आणि अडथळे दूर होण्यास मदत होते. मी सुरक्षित आहे. ही साधना माझ्या सर्वोच्च कल्याणासाठी आहे. आता आपले दोन्ही हात समोर आणा आणि आपण आता EFT टेक्निक करणार आहोत. इमोशनल फीडिंग टेक्निकद्वारे आपण आपले अनाहत चक्र जागृत करणार. आपले दोन्ही हात समोर आणा. ह्या हाताचा जो बाजू आहे करंगळीच्या खाली जावे 4 बोटांनी टॅपिंग करणार आहोत.
सावकाश श्वास घ्या आणि सावकाश श्वास करताना कराटेच्या पॉईंटवर हाताच्या चारी बोटांनी सावकाश टॅपिंग करायचे. जरी माझ्या हृदयात जुनी वेदना, दुःख किंवा नकारलेपणाची भावना असेल तर मी स्वतःला पूर्णपणे आणि पूर्णतः स्वीकारते. जरी माझ्या हृदयामध्ये जुनी वेदना, नकारलेपणाची भावना, दुःख असेल तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. असे झाल्यानंतर 2 बोटं आपली घेऊन 2 बोटं आपल्या भुवयांच्या वर माझ्या मनातील जुनी वेदना व दुःख मी स्वीकारते आणि तिच्या स्मृतींना मुक्त करते. रिलीज रिलीज रिलीज. आपली दोन्ही बोटं हे आपल्या डोळ्याच्या कडेला असणाऱ्या टॅपिंग पॉईंटवर 2 बोटांनी सावकाश टॅपिंग करायचं आहे. जुने भावनिक ओझे, वेदना, नकारात्मक ऊर्जा मी स्वीकारते आणि तिच्या स्मृतींना मुक्त करते. रिलीज रिलीज रिलीज. दोन्ही हात समोर आणून आपल्या डोळ्याच्या खाली या ठिकाणी टॅपिंग करायचे आहे. माझ्या नात्यातून आलेले दुःख, मानसिक पीडा, त्रास मी स्वीकारते आणि तिच्या अनुभूतींना मी मुक्त करते. रिलीज रिलीज रिलीज. आपल्या नाकाखाली टॅपिंग करायचं आहे. मी खूप काही सहन केलं आहे. त्या सर्व त्रासदायक भूतकाळातील स्मृतींना मी स्वीकारते आणि त्या स्मृतींना रिलीज करते. रिलीज रिलीज रिलीज. वर्तमान अनुभूतींना सकारात्मक भूमिकेने मी स्वीकारते. आपले दोन्ही बोट हे आपल्या हनुवटीच्या इथे टॅपिंग करायचे आहे. माझे हृदय खूप थकलेले आहे. या नकारात्मक ऊर्जांना मी रिलीज करते. वर्तमानात सकारात्मक अनुभूतींना मी प्राप्त करत आहे. आता आपले दोन्ही हात हे आपल्या कॉलर बोनवरती ठेवायचे आहे आणि सावकाश 4 बोटांनी इथे टॅपिंग करायचे आहे. माझे अनाहत चक्रातील अवरोध, अडथळे मी रिलीज करते. रिलीज रिलीज रिलीज. अनाहत चक्र शुद्ध होत आहे. आपल्या बगलेखाली 2 बोटे खाली माझ्या सर्व वेदना सुरक्षितपणे मुक्त होत आहे. माझ्या दोन्ही प्रकारच्या मानसिक, शारीरिक प्रकारच्या सर्व वेदना माझ्यातून मुक्त होत आहे. रिलीज रिलीज रिलीज. दुसऱ्या बाजूला, दोन्ही बाजूला करायचं. माझ्या सर्व वेदना सुरक्षितपणे मुक्त होत आहे. शारीरिक, मानसिक सर्व स्तरावरच्या वेदना मी रिलीज 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 करत आहे. आपल्या बगले खाली झाल्यानंतर दोन्ही हाताची 4 बोटे आपल्या डोक्यावरती, मस्तकाच्या बाजूने सावकाश टॅप करायची आहे. माझे अनाहत चक्र दिव्य वैश्विक ऊर्जेच्या दिव्य प्रकाशात प्रवाहित होत असून मी स्वस्थ आहे, मस्त आहे. मी स्वस्थ आहे, मस्त आहे. माझ्या जीवनात सर्व उत्तम घडत आहे. नकारात्मक ऊर्जा माझ्यातून रिलीज 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 झाली आहे. आपले दोन्ही हात समोर आणा. पहा, आपला अंगठा असा. माझ्या मनातील असणाऱ्या सर्व त्रासदायक वेदना मी आता या क्षणी रिलीज 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 करत आहे. माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा आणि भावना भरभरून वाहत आहे. दुसरे बोट घ्या. मी या संपूर्ण वेदना रिलीज केल्या असून प्रत्येक सकारात्मक ऊर्जा माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे. माझे हृदय चक्र म्हणजे अनाहत चक्र
पूर्णपणे अडथळेमुक्त झालं असून माझ्यामध्ये प्रेम, करुणा, दया, क्षमता भरभरून प्रमाणात वाहत आहे. पुढचे बोट. मी स्वतःला आहे त्या स्थितीमध्ये स्वीकारत आहे. माझ्या अनाहत चक्राद्वारे सर्वांप्रती प्रेम, करुणा, माया, ममता यांची अनुभूती मला प्राप्त होत आहे. पुढचे बोट. माझ्या हृदयातील जुनी वेदना व दुःख मी स्वीकारते आणि तिच्या स्मृतींना पूर्णपणे मी रिलीज मुक्त करते. अशानंतर पुन्हा आपल्या टॅपिंग पॉइंटवर यायचं आहे. माझे अनाहत चक्र दिव्य वैश्विक ऊर्जांच्या दिव्य प्रकाशात प्रवाहित होते. मी स्वस्थ आहे, मस्त आहे, तंदुरुस्त आहे. या वैश्विक ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आता पुन्हा दुसरा राऊंड सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यासाठी. माझे हृदय आता हलके होत आहे. माझे हृदय आता हलके होत आहे. प्रेम आणि करुणेने भरभरून वाहत आहे. मी स्वतःला क्षमा करते. मी स्वतःला क्षमा करते. माझ्यामध्ये माझ्या हृदय चक्रातील सर्व अवरोध मुक्त झाले असून मी सक्षम आणि सुदृढ झालेले आहे. माझे हृदय आता हलके होत आहे आणि मी ऊर्जांची अनुभूती घेत आहे. माझ्या हृदयामध्ये हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा माझा आत्मविश्वास वृद्धिंगत करत आहे. इथे मी प्रेमाची ऊर्जा ग्रहण करते आणि प्रत्येकालाही प्रेम, करुणा यांचीच देवाणघेवाण करत आहे. मी प्रेम स्वीकारण्यासाठी पात्र आहे. माझ्यामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित झाल्यामुळे माझे हृदय चक्र पूर्णपणे सक्षम आणि सुदृढ झाले आहे. माझ्या हृदय चक्रातील प्रत्येक अवरोध मुक्त झाल्यामुळे मी स्वस्थ, मस्त, तंदुरुस्त आहे. मी प्रेमाची ऊर्जा ग्रहण करते आणि प्रेम स्वीकारते. मी प्रेम देण्यासाठी आणि प्रेम घेण्यासाठी पूर्णपणे पात्र आहे. माझे हृदय चक्र सक्षम आणि सुदृढ झाले आहे. जरी माझ्या हृदयात जुनी वेदना, दुःख किंवा दुखवलेपणाची भावना असेल तरी मी पूर्णपणे या स्मृतीतून मुक्त झालेले आहे. माझे हृदय चक्र ब्रह्मांडी वैश्विक शक्तींद्वारे ऊर्जांकित झाले असून मी प्रेमाची ऊर्जा ग्रहण करत आहे. मी स्वतःला प्रेम घेण्यास आणि प्रेम देण्यास पात्र समजत आहे. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा माझ्या चक्रांमधील अवरोध मुक्त करत असून मी सक्षम आणि सुदृढ झालेली आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांची अनुभूती मला प्रत्येक वेळी प्राप्त होत आहे. दोन्ही हात आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. या EFT टेक्निकद्वारे म्हणजे इमोशनल ट्रेडिंग टेक्निकद्वारे मी माझ्या मनात दाटलेल्या सर्व भावनांना मुक्त केले. माझ्यातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून गेली असून माझे हृदय चक्र आता सकारात्मक ऊर्जाने भरभरून वाहत आहे. या EFTद्वारे मिळालेली हिलिंग माझ्या जीवनाच्या प्रत्येक नात्यात प्रेम, शांती व समतोल निर्माण करते. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यावर ठेवा आणि सावकाश आपला वेग घेत सावकाश डोळे उघडा आणि डोळे उघडल्यानंतर आपल्या हाताच्या मुठीकडे पहा. करांकडे पहा. करांचे दर्शन घ्या आणि या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांद्वारे माझे अनाहत चक्र शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ झालेले. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू. आज आपण अनाहत चक्र जागृती EFT टेक्निकद्वारे केली. याची प्रचिती ज्यांनाच्या नाही त्यांनी प्रत्येकाने लाईक, शेअर, कमेंट करा. पुढील प्रवासात भेटूया. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच लाईक करा. जय जय रघुवीर समर्थ, जय सद्गुरू.